एक बातमी नांदेडमधली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार घडलाय। नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला गेलेला होता। क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हा मोर्चा काढला होता। मात्र मोर्चाच्या समारोपानंतर तुपकर आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना ही बाचाबाची झाल्याचं समजतं। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज नांदेडमध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते। जिल्हाधिकाऱ्यांना ज्यावेळी आम्ही भेटायला गेलो शिष्टमंडळ घेऊन, तेव्हा काही पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली आणि शिवीगाळ केली। त्यावरून आम्ही त्यांना सुनावलं की तुम्हाला धक्काबुक्की करण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा कुठलाही अधिकार नाहीये। परंतु दुर्दैव असं आहे की काही पोलीस अधिकारी हे सत्ताधाऱ्यांचे चमचे आणि बटीक म्हणून काम करतात आणि सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचतात। त्याच्यातून हे सगळं होतं। हा चळवळीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होतोय। ये तो सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ही तो घोषणा आमचीच आहे। कारण पोलिसांना पुढे करून शेतकऱ्याची चळवळ दाबण्याचा प्रयत्न काही सत्ताधारी नेत्यांकडून होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।